आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला, होय, त्याचं तुम्ही कसं विश्लेषण करता? बघा, कसब्याची निवडणूक झाली, महाविकास आघाडीचा उमेदवार आम्ही जिंकला, ही ज्याला तुम्ही एक 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 चाचणी परीक्षा लिटमस टेस्ट. त्यानंतर त्यांची गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेची पोटनिवडणूक घ्यायची हिंमत झाली नाही. आम्ही वारंवार सांगतो ना, गिरीश बापट यांना जाऊन वर्ष होऊन गेलं, जास्तच. विधानसभा कसब्याची हरल्यावर तिथेच बापटांच्या जागी पोटनिवडणूक घ्यायची हिंमत त्यांची झाली नाही. चंद्रपूर तिथे सुद्धा एक खासदार आमचं निधन झालं, काँग्रेसचे. आमचं म्हणणं आहे पोटनिवडणूक घ्या. पोटनिवडणूक घेतली नाही. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची निवडणूक घेण्याची हिंमत जे सरकार दाखवत नाही ते सरकार घटना पाहिजेच. तुम्ही कोणत्या पद्धतीनं राज्य करताय, या पद्धतीनं राज्य करणार असाल तर तुम्हाला खाली खेचावंच लागेल. त्यांना कुठलीच निवडणूक घ्यायची नाही आणि तरीही त्यांना कुठलीच निवडणूक घ्यायची नाही आणि तरीही लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र 400 पार हा आत्मविश्वास कसा आहे? ज्या दिवशी या देशातली जनता रस्त्यावर उतरून ईव्हीएम जाळेल, बरं का, जगात कुठेच ईव्हीएम नाही आहे, हा ईव्हीएमचा आत्मविश्वास, हा मशीनचा आत्मविश्वास आहे. भाजपा जिंकत नाही, मशीन जिंकते, हे आता याच्यावरती माझी खात्री पटलेली आहे. मी स्वतः ईव्हीएमचा समर्थक कधी काळी होतो की नाही, आपण विज्ञानाकडे तंत्रज्ञानाकडे जायला हवं, हे मी सांगायचो. पण अलीकडच्या काळात विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीनं लागले ते लागूच शकत नव्हते. मला माहिती आहे, तेव्हा मला वाटलं की गडबड आहे. मलाही वाटतंय गडबड आहे. ईव्हीएम जर नसेल तर भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायत पण जिंकणार नाही, हे माझं आता पक्क खातं. विरोधकांचं म्हणणं असं आहे की ईव्हीएम जर आहे तर तेलंगणात पण निकाल लागला, ईव्हीएम जर आहे तर महानगरपालिका निवडणूक घेण्याची भीती का वाटते? विरोधकांचं किंवा भाजपच्या लोकांचं म्हणणं असं असतं की जेव्हा विरोधक हरतात तेव्हा ईव्हीएम आणि जेव्हा जिंकतात तेव्हा काय? मग ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, हा किडा टाकणारे भाजपवालेच आहेत ना. जेव्हा काँग्रेस जिंकत होती तेव्हा सगळ्यात आधी ईव्हीएम मध्ये कसा घोटाळा आहे आणि आपण ईव्हीएमच्या विरुद्ध न्यायालयात जायला पाहिजे हे सांगण्यासाठी सगळ्यात आधी किरीट सोमय्या पुढे आले. त्याने शिवसेना भवनामध्ये बाळासाहेब ठाकरेंसमोर एक प्रेझेंटेशन केलं. त्यानंतर डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी कोर्टात गेले आणि देशभरामध्ये ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात लोकांना जागरूक करण्याचं काम तेव्हा भारतीय जनता पक्ष करत होता. हा भारतीय जनता पक्ष. याच्यात एक तांत्रिक मुद्दा असा आहे सर की ईव्हीएम वर शंका काँग्रेसही घेतं, आम आदमी पार्टी घेते, आपणही आता घेत आहात. जर सगळ्या पक्षांना ईव्हीएम वर शंका आहे तर हे जे सगळे म्हणजे गैर भाजपा असणारे सगळे पक्ष एकत्रितपणे संसदेमध्ये ही भूमिका का उचलत नसतील की अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट भी गिनने पडेंगे आणि बॅलेट पेपरवर हे सगळं करून झालेलं आहे. निवडणूक आयोगाकडे सर्वपक्षीय बैठका झालेल्या आहेत. पवार साहेब आहेत का याच्यात? निवडणूक आयोग झाला, सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण जाऊन आलो. पण या सगळ्या घटनात्मक संस्था एक दोन व्यक्तींच्या गुलाम म्हणून काम करणार असतील तर तुम्हाला कसा न्याय मिळेल? आज या देशाची जी लोकशाही आहे ही लोकशाही लोकांची राहिली नसून त्या लोकशाहीला गुजरातचे एक दोन व्यापारी हे त्या लोकशाहीचे मालक झालेले आहेत. अशा वेळेला तुम्ही कसा काय न्यायाची अपेक्षा करता? अजिबात नाही होणार ते. त्याच्यामुळे लोकांचा उठाव आज बांगलादेश सारख्या देशामध्ये सुद्धा, शेवटचा देश होता बांगलादेश जिथे ईव्हीएम होतं, अर्थात त्या ईव्हीएम भारतातूनच जात होत्या, इथेच बनवून जात होत्या. पण त्यांनी सुद्धा विरोधी पक्षानं आंदोलन सुरू केल्यावर निवडणुका बॅलेट पेपरवरती केला. तुम्हाला माहिती आहे का, मध्य प्रदेशमध्ये ज्या निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा सुरुवातीला सर्व मतदारसंघातले पोस्टल बॅलेट मोजले जातात आणि पोस्टल बॅलेट म्हणजे पोस्टल मतदान हे कागदावरती असतं. जवळजवळ 199 मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. मी मानतो तो ट्रेंड आहे. तो ट्रेंड जो बॅलेट पेपरवरती आला आणि ते मतदान हे देशभरातून होत असतं. शासकीय कर्मचारी असतील, सैनिक असतील, बाहेर गेलेले इतर काही लोक असतील, त्यांचं मतदान आहे आणि ते मोठ्या प्रमाणात असतं. मध्य प्रदेशमधल्या 199 ठिकाणी जवळजवळ
काँग्रेस पक्ष त्या ट्रेंडनुसार आघाडीवर होता. पण जेव्हा इलेक्ट्रॉनिक म्हणजे EVMचं मतदान झालं तेव्हा तो ट्रेंड कसा बदलू शकतो. ट्रेंड हा ट्रेंड असतो. याच्यावरून मला पूर्ण खात्री पटते की दया कुछ तो गडबड है. मुलाखत अतिशय रंगतदार होतीये, पण मला थोडंसं जरा उत्तरार्ध आणि समारोपाकडे सरकावंसं वाटतंय आणि महत्त्वाचे 2-3 प्रश्न त्यातले विचारायचे आहेत. त्यातला एक प्रश्न जो सगळ्या पत्रकारांच्या मनातला प्रश्न आहे की सर आपण रोज बोलता आणि रोज नवीन बोलता. आपण जे काही सकाळी बोलता त्याने अख्ख्या दिवसभराचा या सगळ्या पत्रकारांचा अजेंडा सेट होतो. ही रोज पत्रकार परिषद घेण्याची ही अभिनव कल्पना आपल्या मनात कशी काय आली आणि हा रोज नवा अजेंडा जेव्हा आपण सेट करता तेव्हा नेमकी काय डोक्यात काय कल्पना असते सर? एक मी वारंवार याचा खुलासा केला, मी कधीच पत्रकार परिषद घेत नाही. तुम्ही जो सकाळचा उल्लेख करता हा अजेंडा मी सेट करत नाही, पत्रकार सेट करतात. मी जेव्हा सकाळी खाली उतरतो तेव्हा ते माझ्या समोर असतात. पण तुम्ही जे बोलता त्यावर मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कुठल्या पत्रकाराला फोन केलेला नाही की आज मला बोलायचं आहे. नाही, पूर्वी पत्रकारांना मंत्रालय किंवा असं बीट असायचं. आता पत्रकारांना संजय राऊत हे बीट आहे. हो, हे शिवसेनेचं यश आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हे शिवसेनेचं यश आहे की शिवसेनेतला एका नेत्याचं बीट बनवलं जातं आणि त्याच्याकडे सकाळी पत्रकारांची ड्युटी लावली जाते. इतकंच नव्हे तर माझी गाडी कुठे गेली तर माझ्या मागे यांच्या 5-10 गाड्या फिरत असतात. हे कुठे जात आहेत, हे काय करतायत, हे कोणाशी बोलतायत. हे मी असं म्हणतो ही शिवसेनेची ताकद आहे की शिवसेना काय बोलते आहे, शिवसेना काय सांगते आहे, शिवसेना काय विचार करते आहे हे लोकांपर्यंत त्यांना पोचवायचं आहे. पण मी कधीही स्वतःहून पत्रकार परिषद हा प्रकार जो आहे हा केलेला नाही. ते येतात, ज्या दिवशी ते यायचे बंद होतील मी नाही बोलणार. मला काय हौस आहे नाही, मी लिहितो. माझा अग्रलेख सुद्धा बातमी होते रोज. सर अनेक पक्षांमध्ये अनेक प्रवक्ते असतात. आपण मुख्य प्रवक्ते आहात शिवसेनेचे आणि जे वेगवेगळ्या पक्षाचे प्रवक्ते आणि नेते असतात, काही नॅशनल पॉलिटिक्समध्ये त्याच्या संबंधाने भाष्य करतात तर काही जण स्टेट पॉलिटिक्सच्या संदर्भाने भाष्य करतात. आपण नॅशनल आणि स्टेट दोन्हीवरती तितक्याच ताकदीने अभ्यासपूर्ण भाष्य करता हे ठीक आहे. पण प्रश्न असा आहे की सध्या राष्ट्रीय राजकारणाच्या अजेंड्यामध्ये प्रभू श्रीराम अजेंड्यावर आणणे आणि राज्याच्या राजकारणामध्ये मराठा OBC वाद जाणीवपूर्वक लावून देणे याच्या मागची नेमकी कार्यप्रेरणा भाजपाची काय असेल, काय वाटतंय आपल्याला? भाजपची कार्यप्रेरणा मी मानत नाही. कार्यप्रेरणा हा शब्द जो होता हा आम्ही ज्या भाजप बरोबर काम केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी, बाळासाहेबांच्या वेळेला अटलजी असतील, अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी, महाराष्ट्रात गोपीनाथराव मुंडे असतील, प्रमोद महाजन होते, या सगळ्यांबरोबर काम करताना कार्यप्रेरणा हा शब्द मी मान्य करतो. आता कारस्थान प्रेरणा आहे, कपट प्रेरणा आहे, त्याला तुम्ही कार्य हा शब्द वापरू नका. हा खूप पवित्र शब्द आहे कार्य. आज मला ते दिसत नाही. आज पावलोपावली या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या कपट आणि कारस्थान हे कधीच नव्हतं. आम्ही खूप वर्ष राजकारण जवळून पाहिलेलं आहे, केलेलं आहे बरं का. बाळासाहेबांसारखा निष्कपट राजकारण या देशाच्या राजकारणात नव्हतं. निष्कपट म्हणतो मी त्यांना, निरागस. बरं, इतर सुद्धा अनेक राजकारणी आम्ही जवळून बघितले. अगदी वसंतराव नायकांपासून, आम्ही लहान होतो पण बाळासाहेबांबरोबर प्रत्येक ठिकाणी जायची आम्हाला संधी मिळाली. बॅरिस्टर अंतुले असतील, वसंतदादा पाटील असतील, विलासराव देशमुख असतील, राजकारण हे काम मर्यादेपर्यंत केलं. पण 24 तास राजकारणाच्या नावाखाली कारस्थान आणि कपट हे गेल्या 5-10 वर्षामध्ये जे दिसत आहे ही आपली राजकीय संस्कृती अजिबात नाही, ना देशाची ना आपल्या राज्याची. सुषमा अंधारेने मगाशी राम मंदिराचा उल्लेख केला. राम मंदिराच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे गेले नाहीत आणि उलट पक्षी काळाराम मंदिरामध्ये त्यांनी पूजा वगैरे त्या दिवशी केली. तर राम मंदिराचं उद्घाटन टाळणं आणि काळारामाकडे जाऊन पूजा करणं याच्यामध्ये काय औचित्य, काय लॉजिक? त्याच्यावर खुलासा आम्ही केलेला आहे. राम मंदिर लढ्यामध्ये सगळ्यांइतकं शिवसेनेचेही योगदान आहे.
आरोपपत्र जर आपण वाचलं त्या संदर्भात, त्यातलं मी एक आरोपी आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर मी किमान 8 ते 9 वेळा हजर राहिलो साक्ष देण्यासाठी. आम्ही तिथे होतो, आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या, पण आम्ही त्याचं अवडंबर नाही माजवलं. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतून जी रसद पाठवली, जी कुमक पाठवली पुढल्या गोष्टी घडवण्यासाठी, त्या रेकॉर्डवर आहेत. बाळासाहेब ठाकरेंना आरोपी म्हणून लखनौला जावं लागलं. जे प्रमुख आरोपी होते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अशोक सिंगल आणि बाळासाहेब ठाकरे, बरोबर. तरी सुद्धा इकडली पोरं म्हणतात भाजपची, तुमचं योगदान काय? आम्ही नुसते फलाटावर गेलो आणि परत नाही आलो. आम्ही तिथे पोहोचलो, आमचे खासदार होते सगळे, त्यांना अटका झाला. सतीश प्रधान आमचे आहेत, ते अगदी टोकापर्यंत गेलेले आम्ही पाहिलेले. मला तिथे खडसे वारंवार दिसायचे, एकनाथ खडसे. मी सांगतो ना, काय सांगताय तुम्ही? अशा वेळेला हा कार्यक्रम एका पक्षाचा जर सोहळा होत असेल तर तिथे आम्ही का हजर राहावं? आम्ही जाऊ ना. त्या तंबूमध्ये राम असताना आम्ही वारंवार गेलोय. सगळ्यात जास्त मी गेलोय तिथे, आधीही गेलोय, नंतरही गेलोय आणि यापुढे आम्ही जाऊ. आम्ही असं ठरवलं की ज्या कार्यासाठी शिवसेनेनं इतकं मोठं योगदान दिलेलं आहे, ते मंदिर उभं राहत आहे, आपण तिथे नाही आहोत. पण योगायोग बघा, बाळासाहेब ठाकरेंचं योगदान नाकारलं भारतीय जनता पक्षानं. पण प्रभू श्रीरामानं तारीख कोणती निश्चित केली तर 22 जानेवारी, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला. आम्ही बाळासाहेबांचा वाढदिवस हा नेहमी 1 दिवस आधी साजरा करतो अनेकदा, 22 आणि 23 2 दिवस. म्हणजे प्रभू श्रीरामानं सुद्धा काय बुद्धी दिली आणि काय मुहूर्त काढला तर 22 तारीख बाळासाहेबांचा वाढदिवस 23ला आहे. मग आम्ही ठरवलं की 22 आणि 23 तारखेला आपण प्रभू श्रीरामाच्या संदर्भात जे सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे अयोध्येनंतर, ते पंचवटी आहे, नाशिक आहे, जिथे खरं रामायण घडलं, जिथे रामानं खऱ्या अर्थानं धनुष्याला जो प्रत्यांचा लावला रावणाच्या विरुद्ध, ती जागा तीच आहे. जिथे रावणानं शूर्पणखेचं नाक कापलं, ती तीच जागा आहे. आणि अयोध्येत जाण्याआधी राम वनवास संपवून, वनवास संपला तेव्हा भरत रामाला जो घ्यायला आला तो पंचवटी, आणि रामाचा पहिला राज्याभिषेक झाला तो पंचवटीत, नंतर अयोध्येत झाला. म्हणजे त्या अर्थानं राम महाराष्ट्राचा पण राजा आहे. आम्ही ठरवलं इथे करायचं आणि आम्ही तो तिथे सोहळा साजरा केला. त्या चुकीचं काय आहे? तिथे प्रधानमंत्री होते आणि इथे आमचे उद्धव ठाकरे होते, ठीक आहे ना. उलटा जरा प्रश्न विचारायचं म्हटलं तर मुळात राम मंदिराच्या उन्मादाबद्दल बरंच बोललं जातं. किंबहुना मंदिर बांधणं हे काही सरकारचं काम नाही अशी पण टीका केली जाते. त्याला सोमनाथ जीर्णोद्धाराचा आणि पंडित नेहरूंचा संदर्भ दिला जात असतो. मंदिर बांधणं हे सरकारचं काम नाही आहे, बरोबर आहे. बांधलं, न्यायालयाचा आदेश होता, त्या ट्रस्टने बांधलं. नरेंद्र मोदी आहे, 11 दिवस उपवास करत बसले. आज काय म्हणे प्रधानमंत्री सतरंजीवर 8 दिवस झोपणार आहेत. महात्मा गांधींनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्याला कळलं की देशाच्या 70% जास्त लोकांच्या अंगावरती वस्त्र नाही, तेव्हा त्यांनी वस्त्राचा त्याग केला आणि आयुष्यभर पंचा नेसून फिरले. हे आयुष्यभर सतरंजीवर झोपणार आहेत का? हे नाटकं काय सांगताय तुम्ही? ते थंड पाण्याने आंघोळ करताना दाखवत होते लोकांना, पाणी नाही आंघोळीला. इथे उपवास केला. 35% बालकं अजूनही कुपोषित आहेत या देशामध्ये आणि 80% लोकांना तुम्ही खायला अन्न नाही म्हणून 5 किलो धान्य फुकट देताय. ही तुमची कर्तव्य आहे. लोकांना भिकारी केलाय तुम्ही आणि कसली उपवासाची नाटकं करताय. ते माझं की बाबरी मशीद, त्यानंतरचं राम मंदिर आंदोलन, हे सगळं हा सगळा जर उन्माद असेल तर त्या उन्मादाची सुरुवात करण्यामध्ये शिवसेना पण होती असं म्हटलं पाहिजे का? होती ना, होती. पण त्यानंतर कुठे थांबायचं आम्हाला कळलं. कुठे थांबायचं, कुठे पूर्ण विराम द्यायचा हे आम्हाला माहिती आहे. देश तुटेपर्यंत आम्ही ताणलं नाही. हा देश सगळ्यांचा आहे. तो एक काळ होता, एक संघर्ष होता, संघर्षाचं प्रतीक होतं. ते झालं, आम्ही थांबलो.
आणि परत हा देश एक संघ म्हणून सगळ्यांना घेऊन आम्हाला पुढे जायचं हे ठरवलं बाळासाहेब ठाकरेंनी. आम्ही सगळ्यांनी ठरवलं ते. आणि राष्ट्रीय राजकारणाचा विषय आता निघाला. सकाळची बातमी आपल्या सामना वर्तमानपत्रातली आहे. नितीश कुमारांनी 8व्यांदा पलटी मारली. इंडिया आघाडीला एका अर्थाने खिंडार पडल्यासारखी अवस्था झालेली आहे अशी विरोधकांना बोलण्याची संधी मिळाली. या सगळ्यांमध्ये आम आदमी पार्टी असेल किंवा तृणमूल काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सगळ्याच वेगवेगळ्या प्रादेशिक पक्ष असतील, या सगळ्यांना एकत्रित ठेवण्यात आपणही इंडिया आघाडीच्या याच्या शिल्पकारांपैकी एक आहात. भाजपाच्या अजस्त्र ताकदीपुढे जर असं हे तोडाफोडीचं जर राजकारण सुरू असेल तर इंडिया आघाडी कसा काय टिकाव धरेल आणि त्याचा रोडमॅप काय असेल? मुळात नितीश कुमार ही फार मोठी ताकद आहे असं मी कधीच मानत नाही. नितीश कुमार बिहारचे नेते आहेत, ओव्हररेटेड नेते आहेत, ओव्हररेटेड. आणि मी कालही सांगितलं की या वर्षभरात 2 वर्षात त्यांनी 3 वेळा पक्ष बदलला. तिथे फक्त विरोधी पक्ष बदलतो, सरकार तेच असतं. इतर ठिकाणी सरकार बदलतं, इथे विरोधी पक्ष बदलतो फक्त. बघा, खिंडार बिंडार काय पडलेलं नाही. नक्कीच भारतीय जनता पक्षाला आनंदाचा उकाळा फुटलेला आहे. खरं म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वस्त्रहरण कोणाचं झालं असेल तर भारतीय जनता पक्षाचं झालेलं आहे. हे जे त्यांच्याबरोबरचे एक उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी शपथ घेतली डेप्युटी सीएम म्हणून, सम्राट चौधरी, ते काही महिन्यापूर्वी असं म्हणाले होते, जर नितीश कुमार परत सत्तेत आले तर माझी पगडी उतरवेन मी. आज 30 पगडी घालून ते नितीश कुमारबरोबर शपथ घेताना लोकांनी पाहिजे. असे शब्द आपल्याकडे देवेंद्रजींनी घेतले होते आणि एकनाथ शिंदे. हो, मी लग्न करणार नाही म्हटले होते. अशा हे अमित शहा गृहमंत्री, काही झालं तरी नितीश कुमारला परत दारात उभा करणार नाही. हात जोडून गुडघे टेकून आले तरी नितीश कुमार आणि भाजपशी युती होणार नाही. हे प्रश्न ह्या लोकांना विचारायला पाहिजे, नितीश कुमारला नाही. नितीश कुमारचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, आम्हाला माहिती आहे. आमच्या अनेकदा बैठकात आम्ही ते पाहिलं की त्यांनी बोलू नये. आम्हाला असं वाटायचं की बाबा त्यांनी आता जास्त बोलू नये. वयानुसार बघा, ही शारीरिक विकलांगता असते, मानसिक विकलांगता असते. ही अनेकांच्या बाबतीमध्ये आम्ही अनुभवलेली आहे. नितीश कुमारांनी एक निर्णय घेतला, याचा अर्थ बिहार हातातून गेलाय का? नाही. उलट तेजस्वी यादव बरोबर इतर काही लहान पक्ष अधिक मजबूतीने एकत्र आले आणि नक्कीच ते बिहारमधली लढाई पुढे नेते. बिहार हे राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक राज्य आहे. बिहारच्या DNA मध्ये राजकारण आहे. तुम्ही पहा, बिहारमधून इतके लोक निवडून गेले आणि मोठे मोठे नेते झाले. महाराष्ट्रातले अनेक प्रमुख नेते बिहारमधून निवडून यायचे. मधु लिमये हे बिहारमधून निवडून यायचे. जॉर्ज साहेब म्हणजे जॉर्ज फर्नांडिस हे बिहारमधून निवडून यायचे. लोकांनी तिथे विचाराला महत्त्व दिलं. लोकांनी असे जे लोक आहेत नितीश कुमार सारखे, त्याला नंतर अडगळीत टाकलेलं आहे. नितीश कुमार 2024च्या निवडणुकीनंतर राजकारणात नसतील हे मी खात्रीनं सांगतो. गैरभाजपाई सगळे पक्ष एकत्रित येत आहेत, मात्र इंडिया आघाडीमध्ये ईशान्येकडील विशेषतः ज्या नॉर्थ ईस्ट पार्टीज आहेत, रिजनल पार्टीज, त्यांचं अजूनही म्हणाव्या तशा त्या जोडल्या गेल्या नाहीत. काय एक कारण असेल असं वाटतं? मला असं वाटत नाही. नॉर्थ ईस्टमध्ये हे जे लहान राज्य आहेत, मग 9 राज्य आहेत साधारण, ते आसामसह, त्याला आपण 7 सिस्टर्स म्हणतो, पण ते आता 9 राज्य झालेली आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. त्यांची लोकसभेची ताकद कमी आहे. एखाद्या राज्यामध्ये एकच खासदार आहे तर कुठे 2 आहेत, मणिपूरला 2 आहेत तर सिक्कीमला 1 असेल. तरीही आसाम वगैरे पकडून तो आकडा 30च्या आसपास साधारण जातो. त्यांचे स्वतंत्र काही प्रश्न आहेत आणि त्यांच्या रिजनल पार्टीज ज्या असतात त्या दिल्लीत येणाऱ्या सत्ताधारी पक्षाशी कायम संधान बांधून आपलं राजकारण करतात, कारण त्यांची ती गरज आहे. निधी असतो, पैसे असतात, लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे. ज्याची सत्ता येईल त्याच्याबरोबर ते लहान लहान पक्ष उभे राहतात. ते काँग्रेसबरोबर सुद्धा होते कधी काळी.
ते व्ही पी सिंग बरोबर सुद्धा आम्ही असताना पाहिलेलं आहे. आणि भविष्यात असं वाटलं की इंडिया येते आहे सत्तेवरती, तर ते इंडियाबरोबर असतील. आसाम म्हणजे नॉर्थ ईस्ट नाही, किंवा आसामचा सध्याचा जो सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री आहे तो काय नॉर्थ ईस्टचं प्रतिनिधित्व करत नाही, लक्षात घ्या. याला जोडून फक्त एक मुद्दा आहे की आता ज्याप्रमाणे ईशान्येचा मुद्दा झाला, पुढचं नॅरेटिव्ह हे दक्षिण विरुद्ध उत्तर असं असणार आहे का बऱ्यापैकी? दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत. याच्यामध्ये असं आहे की भारतीय जनता पक्षाला असं वाटतं आहे की उत्तरेतल्या आम्ही बहुसंख्य जागा जिंकू आणि सत्तेवर येऊ. त्यांना असं वाटते उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश ही राज्य आम्ही पूर्णपणे ताब्यात घेऊ. ठीक आहे, त्यांनी पूर्णपणे ती राज्य ताब्यात घ्यावी. पण हा देश आहे ना 140 कोटी लोकसंख्येचा, 36 राज्य आहेत लहान मोठी. पश्चिम बंगालचं काय करणार? कर्नाटक कोणत्या दिशेने चाललंय? केरळ कोणत्या दिशेने चाललंय? महाराष्ट्राची दिशा काय आहे हे कधी आपण तपासून पाहिलंय का? बिहारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला आणि नितीश कुमारला या वेळेला यश मिळताना कठीण आहे. आणि ज्या पद्धतीचं अलायन्स उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव आणि काँग्रेसने आता केलं आहे अत्यंत समजदारीने, त्याच्यामध्ये काँग्रेसच्याही जागा वाढतील आणि अखिलेशच्याही जागा वाढतील, ही याची मला पूर्ण खात्री आहे. तेलंगणा आता आलाय, हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो आहे, दिल्लीमध्ये 7 जागा आहेत. मी सांगतो पंजाबमध्ये काही होऊ द्या, पण भारतीय जनता पक्ष जिंकणार नाही तिथे आप जिंकेल किंवा काँग्रेस जिंकेल. आणि दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचा अलायन्स होत आहे. 4-3 किंवा 5-2 जे काय व्हायचं आहे, दिल्लीमध्ये या 2 पक्षाचं 100% युती होते आणि हे एकत्र निवडणुका लढतात. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जी काँग्रेसला आव्हान देऊन उभी आहे, तिथे BJP नाही जिंकणार. हे सगळे आम्ही एकत्रच येणार शेवटी. आज भारतीय जनता पक्ष 220 वर थांबलाय. आत्ता निवडणुका घ्या, 220च्या पुढे भारतीय जनता पक्ष या क्षणी नाही आहे, ते 400 पार. हे लोकांमध्ये परसेप्शन तयार करतात की आम्हीच येतोय, मग आम्हालाच पैसे द्यावे उद्योगपतींनी, आम्हीच येतोय. हे परसेप्शन आहे. मोदी की गॅरंटीचं परसेप्शन तयार करते की मोदी की गॅरंटी. भाजपा जेव्हा असं परसेप्शन तयार करते त्यावेळेला शिवसेनेचं परसेप्शन काय असणार आहे? शिवसेनेचा महाराष्ट्रातला 2024च्या निवडणुकीचा रोडमॅप कसा असणार आहे? आणि जर ते मराठा ओबीसी वाद लावत असतील, कुठेतरी मीरा भाईंदर माळशिरस इथे दंगली होत असतील, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा अजेंडा म्हणून किंवा जाहीरनामा म्हणून कोणते मुद्दे घेऊन पुढे जाईल? कारण हे युवकच आपले मतदार सुद्धा असणार आहेत. आमचा अजेंडा राहुल नार्वेकरने सेट केलाय. अजून काय पाहिजे? या महाराष्ट्रात ज्या प्रकारची बेईमानी झालेली आहे, ही बेईमानी गावागावात घराघरात पोहोचली आहे. मग शरद पवारांच्या बाबतीत असेल, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असेल. एक सांगतो तुम्हाला मी, लोकांनी फार हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही गावात जाऊन विचारा, ज्याने आयुष्यात कधी शिवसेनेला मत दिलं नसेल तोही सांगतोय हे बरोबर घडलेलं नाहीये. बघा, रोटी, कपडा, मकान, एज्युकेशन, आरोग्य हे विषय आहेतच, त्यावर प्रत्येकालाच काम करायचं आहे आणि आम्ही करूच. पण हा संपूर्ण प्रकार गेल्या 1.5 वर्षात जो या राज्यात घडला, त्यापेक्षा परसेप्शन वेगळं कुठलं असू शकत नाही. ही निवडणूक आम्ही सगळे ह्यात परसेप्शनवरती जिंकणार, लोकसभा सुद्धा आणि विधानसभा सुद्धा. समारोप करताना खरं म्हणजे आता समारोपाचा विचारला पाहिजे प्रश्न. तुम्ही वारंवार बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख खूप वेळा आपल्या या मुलाखतीमध्ये केला. एकूण शिवसेना कशी पद्धत केली त्याचा उल्लेख केला. स्थित्यंतर शिवसेना की तुम्ही बरीच बघितली. एक मला सांगा की अनेक वेळा शिवसेना संपेल असं म्हटलं गेलं. म्हणजे जेव्हा राज ठाकरे उभे राहिले, मनसे स्थापन झाली, तेव्हा शिवसेना संपली असं म्हटलं गेलं. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना संपली असं म्हटलं गेलं. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींचा झंझावात होता, तरीही विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे वेगळे उभे राहिले, तेव्हा शिवसेना संपेल असं म्हटलं गेलं. 2019 मध्ये जेव्हा शिवसेनेनं काँग्रेस बरोबर अलायन्स केली, तेव्हा शिवसेना संपली असं म्हटलं गेलं. आता शिवसेना पक्ष फुटला, उभी फूट झाली, झाडी, डोंगर, हाटील असा सगळा प्रकार झाला, त्यानंतर शिवसेना संपली असं म्हटलं गेलं. तरी शिवसेना
अद्यापही अभेद्य आहे असं तुम्ही कायम सांगत असता. ही काय शिवसेना आहे, ही काय ताकद आहे? चालूच आहे, इन्कमिंग चालूच आहे. इन्कमिंग आउटगोईंग ह्याच्यावर शिवसेनेचं अस्तित्वच नाही. शिवसेनेची जी मुळं आहेत ना, हे जे झाडं पानं डोंगरवाले जे आहे ही पानगळ आहे. कोणतरी हलवते तेवढं पडून जातं. मुळं आहेत, फांद्या आहेत. इतके वर्ष आम्ही बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष काय उगाच उभा केलाय? बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष काय इलेक्शन कमिशनला विचारून उभा केला काय? बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष काय मोदीला विचारून उभा केला? इलेक्शन कमिशनला विचारलं नाही म्हणून पंचायत झाली ना परवा. नाही विचारू द्या. जो आहे तो पक्ष आम्ही पुढे घेऊन गेलोय ना. हे लोक इतके ऐकतायत, त्यांचा अंतरात्मा काय सांगतोय पहा. कोणाची शिवसेना खरी आहे, कोण मुळाचा प्रश्नच उद्भवत नाहीये. चोर आणि लफंग यांना या राज्यात जर प्रतिष्ठा मिळणार असेल तर आमच्यासारख्या लोकांनी घरी बसायला पाहिजे. पण आम्ही घरी नाही बसलो. आम्हाला माहिती लोक आमच्या पाठीशी. बाळासाहेब ठाकरेंवरती जी श्रद्धा लोकांची आज इतक्या वर्षानंतर आहे ना, हा एक चमत्कार आहे. राजकारणात अनेक मोठे मोठे नेते आले, अंतर्धान पावले, गेले, त्यांच्यावर पक्ष नाही उभे राहिले. आजही आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिका, बाळासाहेब ठाकरे हे घेऊन पुढे जातोय. उद्धव ठाकरे आम्ही घेऊन पुढे जातोय. जिथे ठाकरे तिकडे शिवसेना आहे. हा साधा प्रश्न आहे. जे पण व्यक्तिगत करिश्म्याशिवाय शिवसेनेकडे काही विचार, आयडियोलॉजी काय आहे? काय असं मग मोदीकडे काय आहे, देवेंद्र फडणवीसकडे काय आहे आणि एकनाथ शिंदेकडे काय आहे? एक लक्षात घ्या की तुम्ही त्यांची तुलना नाही करू शकत. तुलना करत तुमचं नाहीये. वेगळेपण काय? माझं वेगळेपण माझ्या पक्षाचं असं आहे की आम्ही आमचा हिंदुत्वाचा मुद्दा कधी सोडला नाही. आम्ही नुसतं राम राम करत बसलो नाही, तर हाताला काम द्यावं आमची भूमिका आहे. या देशात, या राज्यामध्ये जर कोणी या देशाच्या संविधानावर हल्ला करत असेल तर छातीचा कोट पुढे करून आम्ही उभं राहिलं पाहिजे. ही आमची भूमिका कायम राहिलेली आहे. आणि हा 18 पगड जातीचा महाराष्ट्र. बाळासाहेबांचं शिवसेना स्थापन करतानाचा जो मंत्र होता तो आम्ही आधी पुढे नेतोय. तो कायम आहे. कितीही जातीची ते भांडणं होतात. मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, घाटी कोकणी, 92 कोळी 96 कोळी, स्पृश्य अस्पृश्य, हे वाद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारा, हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना स्थापन करण्यामागचा खरा अजेंडा होता. आणि तो अजेंडा आमचा आजही चालू आहे. काही प्रश्न विद्यार्थी इथे लाईव्ह विचारत आहेत आणि विद्यार्थ्यांची इच्छा आहे आपल्याला काही विचारायची. कुठे आहे? विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याच्या आधी आपलं पूर्ण नाव आणि गाव सांगायचं. प्रश्न विचारलेत आपण, यापेक्षा काय वेगळं आहे? बरं घ्या. ऐन वेळेला सुचले असतील काही. हॅलो, नमस्ते. मी गणेश दत्तात्रय दसपडकर, तालुका राजगड, जिल्हा पुणे. माझा प्रश्न आदरणीय संजयजी राऊत साहेब आपणास आहे. सध्याच्या राजकारणात पक्षनिष्ठा खूपच ढासळली आहे असे वाटत नाही का? निष्ठा ढासळली आहे असे वाटते. पक्षनिष्ठा ढासळली, आता हे तुम्ही रोज पाहताय. बिहारमध्ये काल आपण पाहिलंय, महाराष्ट्रात आपण पाहिलंय. पक्षनिष्ठा ढासळली असली, पक्षनिष्ठा, तरी आजही निष्ठेला महत्व आहे. लक्षात घ्या. या राज्यामध्ये आजही निष्ठा महत्वाची आहे. आणि ही निष्ठा जी आहे, हा विचार जो आहे, हा घेऊन जाणारे आजही जे लोक असतात ते पुढे जातात आणि असंख्य लोक त्या प्रवाहात सामील होतात. पक्षनिष्ठा आणि वैचारिक निष्ठ्यात फरक आहे. शिवसेना हा पक्ष कायम निष्ठेच्या पायावर उभा राहिला. आमच्याकडे काय आत्ताच लोक सोडून गेले का? बाळासाहेब ठाकरे असताना लोक सोडून गेले. मोठे मोठे राज ठाकरे गेले, नारायण राणे गेले, भुजबळ गेले, त्याच्या आधी गेले. पण त्याच निष्ठेच्या ताकदीवरती पक्ष उभा आहे. इतर सुद्धा पक्ष, काँग्रेस पक्ष संपला का? नाही ना. काँग्रेस पक्षाविषयी आजही मोदीला भीती वाटते ना.
कारण आजही निष्ठावंत असंख्य लाखो कार्यकर्ते त्या पक्षाच्या प्रवाहात सामील आहेत. त्याच्यामुळे पक्षनिष्ठा आणि निष्ठ्यात फरक आहे. मी श्वेता फडतरे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझा प्रश्न संजय राऊत सर यांच्यासाठी आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ खरोखरच निर्भीडपणे काम करतोय का? लोकशाहीचा चौथा स्तंभ हा निर्भीडपणे काम करण्याचं सध्या फक्त नाटक करतोय. पण मोदी समोर आला की हा स्तंभ असा वागतो. म्हणजे जसं अडवाणी साहेबांचं एक फार सुंदर वाक्य आहे आणीबाणीमध्ये. इंदिरा गांधींनी असं म्हणतात की वृत्तपत्रांवरती बंधनं लादली, सेन्सॉरशिप लादली. त्यात फार तथ्य नव्हतं. आमच्या मार्मिकलाही टाळं लावलं होतं त्यावेळेला. मार्मिक बाळासाहेब ठाकरेंचं आम्ही त्या काँग्रेसला पाठिंबा दिला होता. विनोबा भावे काँग्रेसचे इतके मोठे थोर नेते आहे, त्यांच्यावर पण धाडी पडल्या आणि त्यांच्याकडून निघणारं एक वर्ध्यातून मुखपत्र त्यांच्या आश्रमाचे तेही बंद केलं होतं. तर आपला जो प्रश्न आहे चौथ्या स्तंभाचा, की काय म्हटले ते, लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे तो भूमिका नीटपणे पार पाडत हा नाही. निर्भीडपणे. शेवटी अडवाणी असं म्हणाले तेव्हा की इंदिरा गांधींनी फक्त थोडं वाकायला सांगितलं, आपण लोटांगणं घातलीत. वृत्तपत्रांच्या बाबतीत तेव्हा त्यांचं ते स्टेटमेंट आहे आणीबाणीमध्ये. इंदिराजींनी आपल्याला वृत्तपत्रांना किंवा चौथ्या स्तंभाला थोडं वाकायला सांगितलं, पण आपण थेट लोटांगण घातलं. आताही साधारण मी असं म्हणतो की त्याच पद्धतीचं आहे. त्यातूनही अशी अनेक वृत्तपत्र आहेत, अशा अनेक लेखण्या आहेत या ठामपणे खंबीरपणे लढतायत, लिहितायत, बोलतायत, काम करतायत. आणि मला वाटतं तो या देशासाठी, लोकशाहीसाठी आशेचा किरण आहे. सर, आणि ही किरण कधी विझणार नाही. त्याला जोडून मला म्हणजे काय होतं की जेव्हा पत्रकार प्रो एस्टॅब्लिशमेंट काही लिहितात त्यावेळेला ते गोदी मीडिया असतात, जेव्हा ते अँटी एस्टॅब्लिशमेंट सांगतात तेव्हा ते चाय बिस्कुट असतात. त्यांनी कुठे जावं हा खरंच म्हणजे इधर चला मैं उधर चला असं करावं कसं होते. परंतु काही खरंच लोकाश्रयावर चालावीत इतक्या ताकदीची सुद्धा वृत्तपत्र आहेत ना. लोकशाही चॅनलमध्ये बंद पडलं सर. आणि लोकशाही बंद पाडलं, ते बंद पाडलं. बंद कशाला पडतंय? बंद पाडलं. बघा, मी माझ्या आयुष्याची सुरुवात जी आहे ही इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रातून केली. मी लोकसत्तेत होतो, लोकसेवेचं काम केलं. आणीबाणीचा काळ आम्ही पाहिला आहे. रामनाथ गोयंका होते. रामनाथ गोयंका त्या वृत्तपत्राचे चेअरमन होते. मला अजूनही आठवतं आणि मी पाहिलेला आहे. हा जो एक सिनेमा आला होता मध्यंतरी, झुकेगा नाही, कुठला तो सिनेमा, पुष्पा. रामनाथ गोयंकाचा तो डायलॉग आहे, इंदिरा गांधी समोर झुकेगा नाही. त्यांच्या वृत्तपत्रांवरती आमच्या समोर धाडी पडत होत्या. तेव्हा ईडी नव्हतं, सीबीआय आलं होतं, फेमा होतं. एकाच वेळेला एक्सप्रेस टॉवरवर 200 धाडी पडल्या. रामनाथ गोयंका म्हणाले, या वृत्तपत्राची चावी मी समुद्रात फेकेन बाजूच्या, पण मी झुकणार नाही. होते ना काही लोक असे, अनेक लोक या देशामध्ये ज्याने वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यासाठी त्या वेळच्या राज्यकर्त्याविरुद्ध संघर्ष केलेला आम्ही पाहिलेला आहे. मग अशा वेळी जेव्हा लोकशाहीसारखं एखाद्या वृत्तपत्र अडचणीत येतं, एखादं चॅनल अडचणीत येतं जे खूप ठासून भूमिका मांडणारं आहे, त्यावेळेला वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी विशेषतः त्या चॅनलसाठी, चॅनल म्हणून नाही तर लोकाभिमुख आहे म्हणून काही भूमिका घेतली पाहिजे. भूमिका कशाला घ्यायला पाहिजे? आम्ही जेव्हा बाळासाहेब ठाकरे असताना आमच्या लोकांचा काही पत्रकारांवरती हात पडला होता, बरं का, पडला. तेव्हा देशभरातले पत्रकार आले मुंबईत आणि शिवसेना भवनासमोर धरणं धरून बसले. आज त्यातले अनेक लोक मोठ्या मोठ्या पदांवर आहेत. वृत्तपत्रांवर हल्ला, वृत्तपत्रांवर हल्ला, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या लोकांनी हल्ला केला. सगळे मोठे या देशातले संपादक, पत्रकार हे शिवसेना भवनासमोर तंबू टाकून दिवसभर बसले होते. मग आता लोकशाही या वृत्तवाहिनीवर ज्या प्रकारचं
बंधनं आली, तो वृत्तपत्रावर हल्ला नाही. आम्हाला रोज उठून कोर्टात जावं लागतं प्रत्येक वेळेला, हा वृत्तपत्रावर हल्ला नाही. तेव्हा कुठे गेले हे सगळे लोक? आज ते त्या पदावर आहेत ठिकठिकाणी. पण सत्ताधारी आणि पक्ष हे बघून तुमचा हल्ला ठरतो का वृत्तपत्र स्वातंत्र्यावरचा? नाही ना. लोकशाहीवर ज्या प्रकारची बंधनं घातली गेली, त्यांना ब्लॅकआउट केलं गेलं 1 महिन्यासाठी, 1.5 महिन्यासाठी, यामागची कारणं शोधली पाहिजे. त्यांनी सत्य दाखवायचा प्रयत्न केला असेल आणि म्हणून ही बंधनं असतील, तर या देशातल्या मीडियाने उभं राहायला पाहिजे होतं त्यांच्या पाठीशी. थँक्यू सर. एक अगदी शेवटचा प्रश्न विचारतोच, कारण अनेक जण भाकीत करतात, भविष्य वर्तवतात. संजय राऊत शिवसेना बुडवणार, 40 वर्ष करतायत. त्याचं काय करायचं? 40 वर्ष करतायत. पण प्रत्येक वेळेला त्या शिवसेनेच्या संकटाच्या संघर्षाच्या काळात मीच पुढे असतो. हे भाकीत करणारे लोक पक्ष सोडून जातात आणि मग निष्ठावंतांवरती बोट दाखवतात. त्यांना निष्ठावंतांची अडचण होते, कारण त्यांना काहीतरी कारण हवं असतं. आम्ही पक्ष का सोडला? एकनाथ शिंदेनी पक्ष का सोडला? कारण विचारा. त्याच्याबरोबर गेलेल्या 40 लोकांनी पक्ष का सोडला? खरं बोलावं त्यांनी. हे डरपोक लोक सगळे पळपुटे घाबरून पळाले. आम्ही नाही पळालो, मग संजय राऊत पक्ष बुडवणार? तुम्ही बुडवायचा प्रयत्न करताय, तो आम्ही वाचवला. आम्ही पक्ष वाचवत राहिलो. आम्ही त्या वादळात आणि लाटेत आमचे ओंडके बुडाले नाहीत. आम्ही आमची नौका किनाऱ्याला लावायचा प्रयत्न केला. लक्षात घ्या. ही फार चांगली महत्वाची मुलाखत होती आणि ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांचं खरं कौतुक केलं पाहिजे की त्यांच्या मनामध्ये ही अभिनव कल्पना आली. संजय राऊत यांची मुलाखत सुषमा अंधारेंनी घ्यावी आणि सोबत मी असावं, अशी जी काही मला खात्री आहे की युवा संसदेसाठी आलेले सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे तरुण आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं राजकीय प्रक्रिया कशी चालते हे पण समजलं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय प्रक्रियेचे जे केवळ साक्षीदार नाहीत तर शिल्पकार एका अर्थानं आहेत, असे खासदार संजय राऊत आज इथं असणं, त्यांनी बोलणं, हे सगळ्याच अर्थाने फार महत्त्वाचं आहे. निश्चयाचा महामेरू, भूतजनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, वरदवंत, पुण्यवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, या भूमंडळाची ठाई धर्मरक्षा ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. शिवछत्रपती महाराजांच्या पावन स्मृतीला सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या या 7व्या युवा संसदेमध्ये नवीन उपक्रम आज जो घेतला, आणि तो घेत असताना महाभारताची सुरुवात ही संजय उवाच अशी झालेली आहे. आणि संपूर्ण महाभारत या संजयानं सांगितलं, तेच आज आपल्याला पोथीपुराणामध्ये दिसतं. आज 2 संजय या ठिकाणी आहेत. एक संजय राऊत आहेत आणि संजय औटी आहेत. दोघंही दिग्गज आहेत. जे संभ्रम मुलांच्या मनामध्ये असतात, विद्यार्थी अवस्थेमध्ये असतात, आणि रोज तुम्हाला टी व्हीवरती पाहिलं जातं, त्यांना प्रत्यक्षात मुलांच्या पुढं आणलं पाहिजे. सत्य वास्तव्य प्रत्येकाच्या तोंडातून माहीत करून घेतलं पाहिजे, यासाठी या मुलाखतीचं आयोजन केलेलं होतं. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं निर्भीडपणे मुलांनी विचारलेल्या प्रश्नासहित आणि सुषमाताईने विचारलेल्या प्रश्नासहित उत्तरं दिली. आपला हातखंडाच आहे. आपण नेहमीच अत्यंत चांगल्या पद्धतीने बोलता, म्हणून तर दररोज टी व्हीवरती येतात. नाहीतर बोलत नसते तर कोण टी व्हीवरती दररोज घेतो. तर ते नक्की मुलांना बघायचं होतं समोरून की ते संजय राऊत कोण आहे, आणि म्हणून आम्हाला सातत्यानं मागणी होत होती. म्हणून आम्ही ठरवलं की आपण आलंच पाहिजे. आम्ही सुषमाताईंना विनंती केली, शार्दूलने वारंवार, आणि आपण या ठिकाणी आलात. या 7व्या संसदेला संबोधित केलं. आपल्या प्रश्नाची उत्तरं निर्भीडपणे सच्चाईनं दिली आणि संकटमोचक आपण आहात हे सिद्ध करून दाखवलं. त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आपण आल्याबद्दल मी आपले आभार मानतो. सुषमाताई अंधारे ह्या आमच्याच कुटुंबातील आहेत. त्या नेहमीच मार्गदर्शन करतात शार्दूलला, त्यांचेही मी आभार मानतो. संजय औटी साहेब, आमचा ऋणानुबंध खूप जुना आहे. सातत्यानं आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी ते प्रवृत्त करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अशा प्रकारची चांगली कामं
या ठिकाणी करत असतो. आपल्या दोघांचेही मी आभार मानतो. शार्दूल जो आहे हा नवनवीन आयडिया राबवण्यामध्ये अत्यंत एक्सपर्ट आहे. नवनवीन आयडिया फक्त घ्यायच्याच नाही तर त्या राबवायच्या. लोकांकडे आयडिया खूप असतात परंतु त्या राबवल्या जात नाहीत. आणि या सगळ्या मुलापुढं वेगवेगळ्या प्रकारचे लोक आणायचे, त्यांची मतं माहिती करून द्यायची, सत्य काय आहे हे त्यांनी पाहावं आणि तुमचा निर्णय तुम्ही घ्यावा, यासाठी या प्रकारच्या संसदेचं आयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. बानगुडे पाटीलही मगाशी व्याख्यान दिलं, आपणही थांबलात या ठिकाणी. इतरही बरेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या भागामधले शिवसेनेचे, त्यांचेही मी आभार मानतो. सर्वांचे आभार मानतो आणि वेळेअभावी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मान्यवर या सभागृहातून बाहेर जातील, त्यानंतर पुढील सूचना आपल्याला मिळतील. सर्वप्रथम मान्यवर या सभागृहातून बाहेर जातील. विद्यार्थी कोणीही उठायचं नाही. विद्यार्थी शिक्षकांना विनंती आहे की विद्यार्थ्यांना कोणीही उठवायचं नाही. सर्वप्रथम मान्यवर या सभागृहातून बाहेर जातील. सर्वप्रथम विद्यार्थी या सभागृहातून मान्यवर या सभागृहातून बाहेर जातील. विद्यार्थी कोणीही उठणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कोणीही जागचं उठायचं नाही. पुढील सूचना मिळेपर्यंत आपण जागेवरतीच बसायचं आहे. मान्यवर सर्वप्रथम या सभागृहातून बाहेर जातील.